हाय, नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लाऊजच्या कलेक्शनमध्ये. हा व्हिडिओ कसा येणार आहे, कंटिन्यूमध्ये येणार आहे मला माहिती नाहीये. मी एक-एक करून पटकन तुम्हाला एक-एक ब्लाऊज दाखवते आहे. अ, हा एक ब्लाऊज आहे. पहिला ब्लाऊज घेतलाय. मोरपंखी आहे. साधा सिंपल आहे. साडी साडी पण आहे ना, खूप सिंपल आहे. मोरपंखी आहे. खूप सुंदर साडी आहे. माझ्या भावाने दिलेली आहे. ऑफकोर्स भावाने खास असते. अ, ही फक्त पायपिंग केलेली प्रिन्सेस आहे. काही गरज नाहीये तामझाम करायची. गरज नाहीये प्रत्येक वेळेला तुम्हाला वर्कच पाहिजे साडीवर, गरज नाही. खूप सिंपल आणि खूप सुंदर दिसते. कारण ऑफकोर्स तुमची साडी जेव्हा भरलेली असेल, तुमचा ब्लाउज जर एवढा असेल, खूप सुंदर दिसतो. माझ्याकडे फोटो असेल तर डेफिनेटली मी लावेन प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामध्ये अगेन माझ्या लग्नामधल्या ही माझी लग्नामधली साडी आहे. जी घरातून निघताना आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही जर जर वर्क बघत असाल, तर हे असं आहे. खूप दोन्ही बाजूला मोर आहे. पूर्ण वर्क आहे. ही किनार आहे. हे जे वर्क आहे पाठून पण हो. खूप सुंदर आहे आणि अ, जी माझी किनार आहे, जर ही ओरिजिनल किनार आहे आणि सेम थ्रेड टेलरला मिळाला. अ, खूप सुंदर काम झालंय ह्याचं. हाय कसं आहे? हे पूर्ण आहे ना हँडचं आहे हां. पूर्ण हँड. खूप सुंदर आहे. अजून दुसरा आहे, जो माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी शिवून घेतला होता. साडीवर कुठल्याही वर्कची साडी नाहीये. अ, हँड हँड हँडलूम साडी आहे. जी हाताने विणलेली असते त्याची साडी आहे. अ, त्याच्यानंतर त्यामुळे सिंपल साडी सिंपल पण युनिक आहे. त्याच्यामुळे टेलरने हे डिझाइन करून घेतलं होतं. मला डिझाइन पाहिजे होतं. त्यांनी असं बनवलं. एक-एक फ्लॉवर दिसतात त्या गुलाबाचे. तुम्ही जर बघत असाल, ते गुलाबाचे फ्लॉवर आहेत. खूप सुंदर सगळ्यांना सगळ्यांना असं वाटलं होतं, की रेडीमेड ब्लाउज आहे, पण नथिंग. रेडीमेड ब्लाउज नाही, हा शिवलेला ब्लाउज आहे. खूप सुंदर ब्लाउज शिवलाय. अगेन हा एक ब्लाउज आहे. हा बोट नेकचा आहे. हा मी Googleवरून पाहिला होता आणि मला तसा पाहिजे होता, म्हणून मी तसा शिवला होता. ह्याच्यावर बुट्टी-बुट्टी दिली आहे. बुट्टी-बुट्टी Googleवर जर नसेल मे बी मला वाटतं. सेम रेड कलरचा एक तशीच साडी होती, सो मी असाच शिवला होता आणि त्याने बुट्टी-बुट्टी दिल्या होत्या मला. आणि इथून हा मोदक आहे. हा गोल नाहीये, मोदक शेप आहे. तो खरंच खूप छान दिसतो पण त्याच्यानंतर अगेन हा जो ब्लाउज आहे माझ्या दीराच्या लग्नामधला आहे. अ, खूप सुंदर साडी होती. वाईन कलरची साडी आहे. अ, त्याच्यावर हे असं वर्क आहे. तर तुम्ही जर बघत असाल हाताला हे करून घेतलंय. हे फक्त घेणार आहे, पण हाताला करून घेतलेलं आहे. हे सगळं करून घेतलेलं आहे. पाटून खूप सुंदर आहे. हे नेटचं आहे. हे खाली फ्लॉवर आहे. ते पण हे सगळं करून घेतलेलं आहे. इथे लावलंय. हे प्रॉपर वर्क आहे. ही नेट लावलेली आहे आणि तिथे खाली फ्लॉवर आहे. खूप सुंदर सुद्धा खूप छान दिसतोय. दुसरा अगेन अ, ज्या माझ्या लग्नामध्ये ज्या मानाच्या साड्या ज्या असतात, त्या 3 साड्या घेतात. त्यातली एक साडी आहे. अ, त्यातलं साडीवरचं हे वर्क आहे ब्लाउजवरचं. खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर लावलेल्या आणि पाठची साईड आहे. ही साडी मला ब्लाउज अजून सुद्धा होतो आणि खूप छान सिल्क साडी आहे. प्रॉपर सिल्क साडी आहे. त्याच्यावर हे वर्क आहे. हे जर बघाल ना तुम्ही अ, जसजशी वर्क असतं ना, त्यातलं आहे. खूप घातल्यावर खूप असं रिच लूक येतो. हे पण खूप ट्रान्सपरंट कॉन्ट्रास्ट साडी आहे आणि ही एक साडी सिंपल
काही गरज नाही तामझामची. हा गोल नेक आहे, पाइपिंग आहे आणि गोल आहे. ही मला आवडते. मला होत नाही वाटतं ब्लाउज. मी बरेच वर्ष झाली घातला ना, पण मला हा माझ्या आवडत्यामधला एक ब्लाउज आहे. परफेक्ट बसतो. अगेन हे माझे ज्या साड्या दिलेल्या त्यातली अजून एक साडी. खूप सुंदर वर्क केलेलं आहे. हे फ्लॉवर्स लावलेले आहेत. बाजूनी अशी छानशी वेल आहे. हे आहे जे किनारचं आहे त्याच्यानंतर हे वर्क आहे. ही डिझाइन आहे. तुम्ही जर बघू शकता. आणि पाठून हे कट नाहीये बरं का. हे आतमध्ये जे आहे ते नेट आहे. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये नेट लावलेली आहे. हे पण घातल्यावर कुठल्याही प्रकारे असं तुम्हाला जर वाटायला लागलं सेक्सी लूक आहे, अजिबात नाही. डिझाइन आहे, आतमध्ये नेट आहे. मी तसंही टेलरला सांगितलं मला असं काय उगाच जेव्हा नवीन लग्न झाल्यापासून मला काही असं सेक्सी असं काही मला काही नकोय. जे समोरच्याला ऑड फील होईल. त्यामुळे हे असं काहीच नाहीये. खूप सुंदर काम केलंय. सगळेजण तारीफ करतात. "अरे कुठून शिवला?" गोष्टी करतात. त्याच्यानंतर अगेन ही डिझाइन बोट नेक आहे. दीपिका मला वाटतं 8 वर्ष झाली, 8-9 वर्ष झाली असतील. दीपिका पदुकोणचा जेव्हा आलेला ट्रेंड बोट नेकच्या साडीवरचा, सो ही ती साडी मी शिवलेली होती. पाठून हा अगेन मोदक खूप छान दिसत होता. साडी पण खूप छान आहे. सेम आहे. सेम अशीच आहे. ह्याच कलरमध्ये आहे. सो म्हणून तो टेलरने असा शिवला होता. दीपिका पदुकोणचा मला काहीच माहिती नाहीये. सॉरी, जराशी आली. त्याच्यानंतर अगेन ही जी साडी आहे जी माझ्या लग्नामधली आहे. टेलर खूप वेळानं बाजूने पुढून किंवा पाठून हुक लावून देतात. पण मला टेलरने साईडने दिला. साईडने दिला कारण जर पुढून जर लावला असता ते मोर बिघडले असते. म्हणून साईडने दिला. ही पूर्ण रेडीमेड आहे जे पीसमध्ये येतं. तसंच आहे डिझाइन. फक्त टेलरने हे पाटी दिलंय वर्क. हे जर बघू शकता तुम्ही. हे आतमध्ये त्यांनी रेड कलरचाच पॅच लावलाय आणि हे मोर जॉईंट केलेले. हे मोर एक पूर्ण असं नव्हतं. हे मोर जॉईंट केलेले आहेत त्याने. तुम्ही बघू शकता. एक मोर उचलून काहीतरी लावलेले आहेत. ही अशी काहीतरी डिझाइन त्याने केली. काय केली मला माहिती नाही. पण तुम्हाला आवडली की नाही मला माहिती नाहीये. पण ह्याचा उपयोग मला काय नाही झाला कारण ऑफकोर्स केस तसे सोडलेले. कारण हा एक तास मी ब्लाऊज घातला. त्याच्यानंतर मी ब्लाऊज नाही घातला. आता होईल की नाही तेही डाऊट आहे. पण खूप सुंदर ब्लाऊज. हा पण एक सुंदर ब्लाऊज झालेला होता. खूप सुंदर लूक दिसत होता. तुम्हाला माझे ब्लाऊज कसे वाटले डेफिनेटली मला सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आय होप तुम्हाला आवडेलच. अजून काही गोष्टी येत जातील जसं मला काही काही गोष्टी आठवेल माझ्याकडे जे का आहे जे मी तुमच्याकडे शेअर करू शकते. त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. बघत राहा. तोपर्यंत बाय बाय.